श्री हरिगुरुभ्यो नमः. आमगेले समाज म्हळ्यार गौडसारस ब्राह्मण समाज आम्ही काशीमठ संस्थानाचे शिष्यवर्ग जावन आसोचे किलकी जन्माचे एक सुकृत म्हूण संगीत इतिहाक म्हूण सांगल्यार आमकां जन्मा येतानाची आमगेले बरेपण आठवत तसलें स्थानस आमकां माता पिता गुरु दैवम म्हूण सांगून गेले आमगे रावसू बापूसू आमगेले गुरु शिकयतले तसले आचार्य जोटूची आमगेले धर्म रक्षा खातीर आमगेले समाज धर्मिश्ट जावनाश खातीर निरंतर त्रिकाल देवा पूज करून प्रार्थना करता एक स्थान आमकां काशीमठ संस्थान. प्रसन्नमूर्ति ज्ञाननिधि प्रसन्नमूर्ति सुधीन्द्रतीर्थ हृदय प्रिया वेद प्रिया वेदव्यास प्रिया नाद प्रिया जगन्नाथ. आमगेले समाजांत आमगेले स्वाम्यांनी मलगड करून कोलयन तसलें चातुर्मास व्रत स्वीकार म्हूण घेवन सगळेची समाजाक बर जेवका आमी स्वामी जावन संन्यास आश्रम स्वीकार केलेलो उद्देश कसले म्हूण सांगल्यार गौडसारस ब्राह्मण समाजाक चांग दी देवा म्हूण घेवन प्रार्थना करून घेवन तपस्स करून घेवन ते तपस्साचें पुण्य आमगेले समाजा दिता आसूं तसले आमगेले स्वामी कसं करता ती म्हूण सांगल्यार त्रिकाल देवा पूज करून घेवन सर्वेपी सुखीन संतू सगळेची आमगेले समाज सुखान शांतीन समाधानान आसो म्हूण प्रार्थना करतात. असले स्वाम्यांनी चातुर्मासा बसचें म्हळ्यार व्रत स्वीकार करचें म्हळ्यार आषाढ बहुळ पंचमीक स्वीकार करतात. हे दिसाक विशेष प्रातःकाल आदगून घेवन मठांत विशेष कार्यक्रम सगळे चलता. प्रातःकाला पुजा त्यानंतर सर्व देवांक सिंहासनांत दवरून घेवन सकल हाड घेवन ते देवा सगळ्यांक पंचामृत अभिषेक तशींच उद्वार्जना त्यानंतर विशेष जावन आसले नित्याभिषेकी शतकलश अभिषेकी कनकाभिषेक इत्यादीक चलता. संहिता अभिषेक अशा पुरो म्हळ्यार रगवे सगळोची ते कलशार म्हूण घेवन ताजे अभिषेक आसतालो. तशींच कनकाभिषेक म्हूण भांगराचें कायन ते नाण्य मिश्री तें घालून घेवन ताजे अभिषेक आसता. तशींच मस्त जनांनी सगळं सांगून घेवन सेवा करता आसतलें फुमान कलशाभिषेक जाता. अशी स्वाम्यांनी दनपारा पूजा अलंकार के सगळं करून जातरी त्या दिवस दनपाराचे भिक्षा स्वामी स्वीकार करनाती. कारण सायंकालांत विशेष पूज जावन घेवन चातुर्मासा व्रत स्वीकार म्हणले कार्यक्रम आसून घेवन स्वाम्यान दनपारा फळाहाराचे स्वीकार करचे हें आमकां कोण सुका. चातुर्मासाक आयलेलें म्हळ्यार बश्ट दीस आयलेलें सगळ्यांक देवालय निवेद्याचे संतर्पण आस जाल्यार स्वाम्यान त्या दिवस भिक्षा स्वीकार करनशी तें व्रत स्वीकार करचें जाल्यार भिक्षा म्हणल्यार सेवा देवाक त्या दिवस मठांत अर्पण जाता. तशी सायंकालांत स्वाम्यान रात्री पुजा देवाक करची आसा. तत्पूर्व जावन घेवनची म्हणजे स्वाम्यान एक मृतिका पुजा म्हूण करतात. दनपारां पुजे वेळाक एक रुखामळा वचून ते मृतिका उंडो करून घेवन ताजे वट्टू दोन शमीचे बुड्डी ते दवरून घेवन दंतकाश्ट म्हणटात ताका. म्हळ्यार चातुर्मासा वेळाक सहज मृतिका शौच आमी आतां साबून सगळें यूज करता जाल्यार फुडें मातयेची शुद्धी खातीर साबुना स्थानार माती सगळें शुद्ध करचें आसली. तशी माती सगळें शुद्ध करून घेवन चांग करून उंड बांदून कांडवर चातुर्मासा जावकाचे कांडवरचे हे सगळें फुडें क्रम. आतां ताजें एक सिग्निफिकन्स म्हणके ते विशेष ताका दैवीक एक संकल्प दिवन घेवन मृतिका भूमी देवीले पूजन म्हूण सांगून करून घेवन तशींच ते शमीकाश्र म्हणालें तें जलारीची पूजन हें दवरून घेवन दनपारा हांड दवरतात. वाचपारी हें हाडचें आमकां दिसता. त्यानंतर सायंकालांत ते दवरून घेवन ते मृतिकेंत भूमी देवील पूजगी हें सगळं करून घेवन देवा लागीं प्रार्थना करून घेवन ते व्रत स्वीकार म्हणाले करतात.
स्वाम्यानं चातुर्मास व्रत स्वीकार करून घेवन सगळ्यांकय विशेष बर जेवका सगळ्यांनी धर्मिष्ठ जावन सुखामुळे प्रत्येक संकल्प करून घेवन चातुर्मासा व्रत स्वीकार जाता. त्यानंतर सभा कार्यक्रम जाता. समाजा बदल जावन घेवन चवथसले व्रत स्वीकार नाही जाल्यार स्वाम्यानं चातुर्मासा बसचें म्हणल्या वेळाक त्या दिसाचे महासभेंतू सगळं साधारण आमगेले समाजा देवळा दुखून घेवन प्रमुख अधिकारी सगळं नाही जाल्यार संघ संस्थे दुखून घे सगळ्यांनी येवन घेवन स्वाम्याक मालार्पण करून घेवन स्वाम्याले चातुर्मासा व्रत फुल्लां म्हणके होगोर जावन घेवन छंद जावन घेवन जावं तशी देवान अनुग्रह कोरका स्वाम्यान आमकां आशिर्वाद कोरका म्हणले प्रार्थना द्योतक जावन असेल तसले मालार्पण की तशी जी पुरा गांवचे देवाले प्रसादू आण घेवन स्वाम्याक समर्पण करचें असं हे पद्दत आमी दवरका. इथे म्हण सांगल्यार स्वाम्यान चातुर्मास व्रत स्वीकार करचें खंयचे एक गांवांत आसचें पुरो जाल्यार त्या गांवांत बसून ते व्रताचरण करचें सगळे समाजा बदल तर सगळे समाजान स्वाम खंय चातुर्मासा बसता की त्या वेळाक चातुर्मासा बसतीसाक संघ संस्थे देवळ आनी पुराचें वचन घेवन स्वाम्या लोटवा मेसती म्हळ्यार मात्र न्ही स्वाम्यान कशें चातुर्मासाचें विशेष फल आमकां मेळटा तशें अनुग्रह जावका म्हणलें विशेष प्रार्थना सहित मालार्पण की सगळं त्या दिवस करचें क्रम आसा. तशी चातुर्मास म्हणलें 4 म्हयनो स्वामे कडेन रपतात साधारण जावन जाल्यार हे व्रत म्हणलें स्वाम्यान 4 पक्ष म्हळ्यार 15 दिसाचे 4 डिविजन्स शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष म्हणून घेवन आषाढ बहुळा सूर जाल्यार श्रावण भाद्रपद पुनमेक हें व्रत भाद्रपदांतू मुक्ताय जाता. अशी देव थंयची आसून घेवन देवाले विशेष आराधन सगळें जाता. अशी चातुर्मासाचे व्रता दिवसू स्वाम्यान मुद्राधारण स्वीकार करचें आसा. आमी माध्व गौडसार ब्राह्मण आमकां एक कटनीट कसलें म्हूण सांगल्यार प्रयत्न करून आमी वर्सा एक दिवस आमी आमगेले स्वाम्याले गी धर्माचार्य म्हणटात आमगेले धर्मगुरू गेले की आमी 5 मुद्रा स्वीकार करता. तप्त मुद्रा होम करून घेवन तंत तपयल तसले ते मुद्रा 5 मुद्रा आमकां स्वामी दितात. म्हणटाना प्रत्येक मुद्र घेतल्याक स्वाम्यान आपणा म्हण घे जाता हो एक संकल्प मना उरका आमी कितलेय दूर दुखून आयल्यार कशी जाल्यारीची स्वाम्यान मुद्रा तपयलेली ती आपडचे आमगेले शरिराक पडटा एक तशीच उजव भागाक सनाले की बुज्जारी की तशी दाव दिकाडे एक 2 मुद्रा दाव बुज्जारी आनी एक सनारी दिवचे अशी 5 मुद्रा आमगेले स्वामी दितात. हें आमकां कळका चातुर्मासा बश दिसाक शिकेची वेळ येता कसांनी एक अनानुकूलता आसल्यार त्या दिवस प्रधान जावन वैदिकांकी प्रधान व्यक्तींक सगळे स्वामी त्या दिवस येतात. त्यानंतर चातुर्मास काळांत मुद्राधारण जाता आसता त्या वेळाक सगळे समाजा जना जलारीची येवन घेवचे एक क्रम आसता ते गांवतुऱ्या खंडीत घेतात. ते नैशीची स्वाम्यान मुद्राधारण दिवचे आमकां अकस्मात चातुर्मासा वेळा वचच्या जाय न्ही अशें सगळे जाल्या वेळा जलारीची स्वाम्यान कॅम्प करून घेवन गांवांत आयले वेळाक मुद्राधारण करून अनुग्रह करचें आसा. अशी चातुर्मासा बश दिसाचे ते मृतिका स्वीकार मृतिका पूजन करून घेवन चातुर्मासा व्रत स्वीकार करून त्यानंतर स्वामी तेज गांवांत वचून घेवन विशेष जप प्रत्येक पारायण हें सगळें करून घेवन स्वामी देवाल पूज करता आसत. असले स्वाम्याला आशिर्वाद आमगेल्या समाजा मेळचे अशें हे वर्साचे चातुर्मास कोटेश्वर पट्टाभिरामचंद्र देवस्थानां चलता आस. आमी थंय वचून घेवन स्वाम्याले अनुग्रहा पात्र जावया. आमकां वचच्याक अनुकूल मनस्थिती तशी गेल्या निमित्ते आमकां मेळटा तसलें एक दिव्य जावन आसलें एक संतोष देव दिवं म्हूण सांगून घेवन देवा लागीं प्रार्थना करुया.